होतं. धावत धावत आईच्या जवळ गेले. आपलं मस्तक आईच्या पायावरती ठेवलं, आपलं डोकं आईच्या पायावरती ठेवलं आणि त्या माऊलीला सांगू लागले, आई तू मला काय सांगितलं होतं, तू हिंदवी स्वराज्य निर्माण करणार आहे, ही काळ्या गडावरची पांढरी काय असं काहीतरी करून दाखव. आई मी तुझ्या ध्येयाची, तुझ्या स्वप्नाची, स्वराज्याची प्रतिज्ञा घेणार आहे. आणि नुसतं बोलून राजे थांबले नाही, आपल्या दोन्ही मुठ्या आवळल्या आणि आईला खात्री देऊ लागली, जोपर्यंत माझ्या धमन्यांमध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे आणि मुलामध्ये शेवटचा श्वास आहे, तोपर्यंत तुझ्या ध्येयासाठी मी माझ्या आयुष्याचा सर्वोत्तम संघर्ष करेन. एक वेळ माऊ पत्करेन आई, पण माझं ध्येय सोडणार नाही. माझ्या मनाचं काही एक सांगत नाही. उलटा इतिहासाची पानं वयाच्या 14व्या वर्षी रायरेश्वराच्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक त्या महादेवाच्या शिवलिंगावरती, त्या पिंडीवरती व्हायला आणि आपल्या मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य प्रतिज्ञेची गर्जना केली. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का नाही? मी माझ्या मनाचं काही एक सांगत नाही. आम्ही शिवाजी महाराजांच्या घोषणा काळजापासून देतो, हृदयापासून देतो, पण आम्ही आमच्या आई बाबाच्या स्वप्नाची, ध्येयाची प्रतिज्ञा कधी घेतली का? साधा प्रश्न स्वतःच्या काळजाला विचारा मित्रांनो. आम्ही म्हणायचं शिवाजी महाराज ग्रेट होते, अरे शिवरायांवरती पोवाडे सांगायची गरजच नाही, कारण तो माणूस हिमालयासारखा उंच आहे. तू काय लायकीचा हे मला सांग, तू काय पात्रतेचा आहे ते मला सांग, तुझ्या अंगामध्ये कोणतं स्किल आहे याच्यावरती चर्चा कर. अरे शिवरायांवरती बोलायला बोलत तेवढं कमी, त्यांच्याविषयी सांगणं तेवढं कमी. कोणतं उद्धव शिवरायांचा अपमान करणारे सूर्यावरती ठोकण्याचं किंवा सूर्याविषयी बघण्याची कोणाची लायकी सुद्धा नाही. शिवाजी महाराजांच्या ठिकाणी तुम्हाला मी सांगायला आलोच नाही मित्रांनो. शिवाजी महाराज तुम्हाला माहितीच आहे, पण शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आम्ही आमच्या व्यक्तिमत्वाला पैलू कधी पाडणार आहोत? हा साधा प्रश्न स्वतःच्या काळजाला विचारा. आम्ही म्हणतो शिवाजी महाराज ग्रेट होते, अरे तू कधी ग्रेट होणार आहे? शिवाजी महाराजांनी त्याच्या आईचं मोठं स्वप्न पूर्ण केलं, पण आमची आई सर्वसामान्य आहे हो. आमचा बाप सुद्धा त्या ठिकाणी फटका आहे, त्यांची स्वप्न सुद्धा सर्वसामान्य फटके, पण ती सुद्धा पूर्ण करण्याची दमक आमच्या काळजात नाही. कारण का? तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये सरसरणारा शिवराय तुम्हाला प्रेरणा का देत नाही? कारण का? आमच्या व्यक्तिमत्वामध्ये, चारित्र्यामध्ये अतिशय घाणेरडे असे पैलू आमच्या व्यक्तिमत्वामध्ये पडत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या काळजात आवाज निर्माण होत नाही. मित्रांनो, शिवाजी महाराजांचं चरित्र सांगल तेवढं कमी, शिवरायांविषयी बोलत तेवढं कमी. शिवाजी महाराज 16-17 वर्षाचे असते, आपल्या बाळाला जवळ घेतलं, आयुष्यातला सर्वोत्तम असा ध्येय त्या माऊलीनं बाळाला दिला. त्या बाळाला प्रश्न केला, राजा लक्षात घ्या, तुम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण करणार आहे, तुम्ही हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा सुद्धा केलेली आहे, पण लक्षात घ्या, हिंदवी स्वराज्य निर्माण करणं साधी गोष्ट नाही. आयुष्याचा प्रवास करत असताना, काटेरी प्रवास करत असताना तुमच्या आयुष्यामध्ये अनेक संकट उभे राहतील, अनेक दुःखाचे प्रसंग उभे राहतील, अनेक आव्हान उभे राहतील. त्यावेळेस तुम्हाला वाटेल, अरे राहू दे ते, राहू दे ते स्वप्न, राहू दे हिंदवी स्वराज्य. अनेक त्या ठिकाणी तुमची कसोटी पाहणारे प्रसंग उभे राहतील. पण लक्षात ठेवा राज, आयुष्यामध्ये कोणत्याही संकटाचा, कोणत्याही दुःखाचा आणि कोणत्याही आव्हानाचा परिणाम तुमच्या ध्येयावरती होता कामा नये राजे. कोणताही संकट येऊ दे, त्या संकटाच्या उरामध्ये तुमच्या विजयाचा भगवा गाडूनच तुम्ही या ठिकाणी माघारी आलं पाहिजे. आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या राजांच्या चरित्राची पानं उलटा. अफजल खानाचं संकट स्वराज्यावरती चालून आलं होतं. शिवाजी महाराज राजगडावरती होते. शिवाजी महाराजांची अर्धिंगिनी सईबाई साहेब अंथरुणाला खेळल्या होत्या, पण आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि आईच्या स्वप्नामध्ये अफजल खान उभा ठाकलेला आहे. अफजल खान वाई कशी येऊन थांबलेला आहे. शिवाजी महाराजांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं. आपल्या पत्नीच्या आजारपणाकडे दुर्लक्ष केलं आणि राजे प्रतापगडावरती निघून गेले. खानाला चांगावा काढला. प्रतापगडाच्या पायरीला राजाची भेट ठरली होती. त्यावेळेस एकानं बातमी घेऊन आला, राजाच्या पुढे उभा राहिला आणि खाली मान घालूनच राजाला म्हणाला, राजा वाईट बातमी, वंगाळ बातमी काय करू सांगू
ही मोहीम झाल्यानंतर सांगू का? राजाने प्रश्न केला, काय झालं सांगा. आलेल्या त्या माणसानं सरदारानं राजाच्या कानावरती बातमी दिली, राजा तुमची पत्नी शंभू राजाची आई अर्धांगिनी सईबाई साहेब निघून गेल्या. राजाची पत्नी त्या ठिकाणी निघून गेली होती. राजाच्या एका डोळ्यातून अश्रू उडवत होते, पण राजाने दुसरा डोळा आपल्या धैर्यावरती केंद्रित केला होता. आपल्या आईच्या स्वप्नामध्ये अफजल खानवर टाकला होता. आपल्या पत्नीचं दुःख बाजूला सारून, आपल्या पत्नीचं निंदाची बातमी बाजूला सारून राजांनी ताट मानेने प्रतापगडाच्या पायऱ्या उतरल्या. प्रतापगड निवासनी तुळजाभवानीच्या साक्षीनं अफजल खानाचा कोथळा काढला. अफजल खानाच्या रक्तानं प्रतापगडाची पायरी तुटली. आपल्या पत्नीचं दुःख बाजूला सारून शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. मित्रांनो, माझ्या मनाचं काहीच सांगत नाही, उलटा इतिहासाची पानं. अरे तुम्ही आम्ही ध्येय बघतो, स्वप्न बघतो, पण छोटंसं दुःख आमच्या आयुष्यामध्ये येतं, काळजामध्ये येतं. छोटंसं आव्हान आमच्या काळजामध्ये त्या ठिकाणी मार्गामध्ये उभं राहतं आणि आम्ही नेस्तनाबूत होऊन जातो, गळून जातो, थकून जातो, संपून जातो, झिजून जातो, विजून जातो. अरे मित्रांनो, शिवराय नावाचा अंश आम्ही कधी जागा करणार आहे? अरे शिवराय तुम्ही आम्हाला नुसते प्रेरणा देत नाही, तर तुमच्या आमच्या बोटाला धरून यशाच्या मार्गाला घेऊन जाणार हा पाठीराख आहे. पण आम्ही त्या सकारात्मक दृष्टीनं कधी पाहणार आहे? शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वातून काय शिकलं पाहिजे? त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी आपल्या पत्नीचं जर दुःख केलं असतं तर कुठलं स्वराज्य आणि कोणतं हिंदवी स्वराज्य, अरे कुठला धर्म, कुठला कर्म, काहीच झालं नसतं. लक्षात ठेवा, या जगामध्ये जो जन्माला येतो ना, त्याच्या आयुष्याला पाचवीला दुःख संकट असतातच, पण त्या संकटाच्या उरावरची पाय देऊन स्वतःच्या यशाचा भगवा जोपर्यंत आम्ही त्या काळात त्या ठिकाणी पुरणार नाही, तोपर्यंत आम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकणार नाही. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अजून एक प्रसंग तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्यावरून मागे येत होते, त्यावेळेस त्यांच्यावरती बरोबर त्यांचा 9 वर्षाचा पोरगा होता. त्याचं नाव बाल संभाजी. त्या संभाजीला त्यांनी कुठं ठेवलं? मथुरेला ठेवलं. आणि शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये आले. जिजाऊने प्रश्न केला, राजा शंभू बाळ कुठे आहे? राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, वाटत येताना संभाजी महाराजांचं दुःखात निधन झालं. स्वराज्यावरती दुःखाची छाया पसरली. स्वराज्याचा पुत्र असणाऱ्या संभाजी महाराजांचं बालशंभूचं दुःख झालं, निधन झालं. शिवाजी महाराज या ठिकाणी नुसते बोलून थांबले नाही, तर आपल्या जिवंत असणाऱ्या मुलाचा शिवाजी महाराजांनी श्राद्ध घातलं. कारण का? शिवाजी महाराजांच्या नियोजनाचा तो एक भाग होता. ते सुद्धा राजांनी दुःख पचवलं आणि संभाजी महाराजांना त्या ठिकाणी सुरक्षित स्वराज्यामध्ये आणलं. हे फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळे. आणि कोणता बाप स्वतःच्या जिवंत मुलाचं श्राद्ध घालतो? त्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्येच नाही, तर जगाच्या इतिहासामध्ये मला दाखवून द्या. हे खऱ्या अर्थानं तुम्हाला एक आव्हान आहे. आणि शिवचरित्राचा आम्ही अभ्यास करतो आणि खरा शिवराय तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा देतच नाही. कारण का? तुमचा आमच्या त्या ठिकाणी पात्रता त्या तोडीची नाही राहिली. मित्रांनो, शिवजयंतीच्या निमित्तानं बोलत तेवढं कमी आहे, सांगत तेवढं कमी आहे. शिवाजी महाराजांच्या पैलूंवरती बोलत जर गेलं, तुम्ही ऐकत जर गेला, तर हा दिवस संपून जाईल. उद्याचा दिवस उतरेल, परवाचा दिवस उतरेल, असे अनेक दिवस जातील, पण शिवराय नावाचा चरित्र संपणार नाही. कारण का? त्या माणसानं कार्यकर्तृत्वानं त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आज आम्ही या ठिकाणी शिवजयंती निमित्ताने उभा आहे, बसलेला आहे. पण लक्षात घ्या, शिवाजी महाराजांच्या जयंतीमधून आम्ही काय शिकलं पाहिजे? या ठिकाणी कोण 12वीची मुलं असतील, 11वीची मुलं असतील, कोण BSc असतील. आता परीक्षेचा कालखंड तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा तुमच्या समोर आहे. तुम्ही म्हणता सर, तुम्ही मोठ्यानं बोलता, चांगलं बोलता, पण नुसतं बोलून काही होत नाही. करता बोलणाऱ्याला माणसं बोल घेऊन म्हणतात, पण ज्या या बोलण्यामध्ये आचरणाची जोड असते ना, त्या माणसाला या ठिकाणी जग सलाम करतं. ऐनारा तुमचा परीक्षेचा काळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तुमच्या समोर आहे आणि तुमच्या रक्तामध्ये शिवरायांचा अंश आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमच्या कॉलेजमध्येच नाही, तुमच्या कॉलेजमध्ये नाही, तर तुमच्या पूर्ण केंद्रामध्ये तुम्ही टॉपला काय येत नाही हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. अरे अभ्यास करायचं म्हणजे काय करायचं असतं? छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तर संघर्ष नाही ना. अरे परीक्षेमध्ये आम्ही मोठ्यानं बोलतो, परीक्षेमध्ये हे करणार ते करणार, पण नुसतं मोठ्यानं बोलून उपयोग नाही. मित्रांनो, तुमच्या कॉलेजच्या
मेरिट लिस्ट वरती तुमचं नाव तिथे लागलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी नाव लागतं ना ते नाव तुमचं आणि तुमचं आडनाव नसतं, तुमच्या आडनावाच्या आणि तुमच्या नावाच्या म्हणजे तुमच्या बापाचं नाव असतं मित्रांनो. त्या बापासाठी जो संघर्ष तुम्ही केला पाहिजे, त्या माऊलीसाठी तुम्ही जो संघर्ष केला पाहिजे. आम्ही आमच्या ध्येयाकडे कधी सकारात्मक दृष्टीनं बघितलंच नाही, कधी प्रामाणिकपणे बघितलंच नाही. आम्ही आमच्या ध्येयाची चेष्टा करतो. अरे 90% मिळवणार तर असं तुम्ही 4 माणसाला मित्राला किंवा मैत्रिणीला सांगेल तर 4च नाही त्याच्या मागची सुद्धा 4 असतात. कारण का त्यांना माहिती आहे लायकीच नाही. पण लायकी सिद्ध करायची असेल तर परीक्षेमध्ये ताकदीने उतरावं लागतं मित्रांनो. शिवाजी महाराजांच्या समोर अनेक परीक्षेचा काळ आला, पण शिवाजी महाराजांनी फक्त बाजूला सरून त्याच्यामध्ये 100% यशस्वी झाले. मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. शिवचरित्र जर ऐकलं तर तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये रक्त जागत का होतं? कारण तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये सळसळणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये शिवरायांचा अंश आहे हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. तिथं बसलेल्या शिवरायांच्या मावळ्याने जिजाऊंच्या लेकीनी ताड बसायचे. दोन्ही हात खाली ठेवा, उजवा हात स्वतःच्या काळजावरती ठेवा. स्वतःला प्रत्येकाला या ठिकाणी असणारा आई आहे, प्रत्येकाला बाप आहे. एखाद्या दुर्दैवी मुलीची किंवा मुलाची आई नसेल, बाप नसेल तर त्यांचं चित्र स्वतःच्या डोळ्यापुढे आणा, डोळे जगा. ज्या शिवाजी महाराजांनी नवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली त्या शिवरायांचे मावळे म्हणणारे आम्ही आमच्या आई बापाच्या स्वप्नाची प्रतिज्ञा कधी घेतली का? स्वतःच्या काळजाला विचारायचे, डोळे झाका. आपल्या आईचं सुंदर असं, आपल्या मौलीचं सुंदर असं चित्र, सुंदर असा चेहरा स्वतःच्या डोळ्यापुढे आणा मित्रांनो. इथं बसलेल्या मैत्रिणी आपल्या मौलीचं, आपल्या बापाचं त्या ठिकाणी चित्र डोळ्यापुढे आणा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त 90-95% कशी मिळतील यासाठी प्रतिज्ञा करणार आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाने माझ्या मागं म्हणायचं. इथं बसलेल्या जिजाऊंच्या लेकीने मी जे काही सांगतो ना हे मागं म्हणायचे की प्रतिज्ञा 100% तुम्हाला आयुष्यामध्ये प्रेरणा देत राहील हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. कारण का शिवराय नावाचा ज्योतिष आहे, तो तुमचं भविष्य घडवल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, डोळे उघडू नका. स्वतःच्या आजवर तुम्ही अनेक चुका केल्या असतील, अनेक गोष्टी अप्रामाणिकपणा केल्या असतील किंवा सिरियस नसाल, पण आजचा हा क्षण सिरियस राहावा मित्रांनो. हा क्षण 100% स्वतः बरोबर डोळे झाका. अनेक मुले इकडे तिकडे पाहतात, कारण का त्यांना त्यांच्या हृदयातून शिवराय जागा करता येत नाही. मित्रांनो, तसं करू नका. या ठिकाणी मी तुमचा दुश्मन नाही. या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या वाकड्या मार्गावर घेऊन जात नाही, तो तुमच्या ध्येयाच्या मार्गावरती घेऊन जाणार आहे. तुम्ही ऑलरेडी त्या मार्गावर आहात, फक्त मार्ग तुम्ही भटकला. तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे आणि शिवराय नावाचा या ठिकाणी मार्गदर्शक उभा आहे. स्वतःच्या काळजावरती हात ठेवा. आपल्या आईचं सुंदर असं, आपल्या वडिलांचं सुंदर असं चेहरा डोळ्यापुढे घ्या आणि मी जे म्हणते ते मागं म्हणा. मी बघा, आवाजामध्ये दम आहे मित्रांनो. लेचर पेचर राहून काही या जगामध्ये मिळत नाही. मी आवाज काळजापासून येते, तुमच्या मुखातून आवाज येऊन काढू नाही. मी जोपर्यंत उरामध्ये शेवटचा श्वास आहे आणि धमन्यांमध्ये शेवटच्या रक्ताचा थेंब आहे, तोपर्यंत संघर्ष करेल. येणाऱ्या परीक्षेमध्ये स्वतःला सिद्ध करेल. येणाऱ्या परीक्षेत कमीत कमी 90 ते 95% मार्क मिळवण्याचा प्रयत्न करेल. छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे आई वडील यांना स्मरून शिवजयंती निमित्ताने मी स्वतःच्या मनाला प्रतिज्ञा देत आहे. जय हिंद, जय शिवराय. दोन्ही हात तुमच्या चेहऱ्यावरती ठेवा, डोळे उघडू नका मित्रांनो. आणि तुमच्या आईचा चेहरा डोळ्यापुढे घ्या, माऊलीचा चेहरा डोळ्यापुढे घ्या, शिवरायांचा चेहरा डोळ्यापुढे घेऊन सुंदर असे तुमचे डोळे उघडा. लक्षात घ्या, यश कुठल्याही आयऱ्या गबाळाला मिळत नाही मित्रांनो. यश कुठल्याही आयऱ्या गबाळाला मिळत नाही. यश मिळवायचं असेल तर निश्चित असं ध्येय यावं. नुसतं ध्येय तुम्ही चुकवू नाही तर ते यश मिळवायचं असेल निश्चित असं ध्येय.
यशापर्यंत जायचं असेल तर तुमच्या काही ठिकाणी ध्येयाबरोबर धैर्य सुद्धा महत्वाचं आहे. निश्चित असं धैर्य आणि काळाशी मुकाबला करण्याचं शौर्य, या जर 3 गोष्टी तुमच्या काळामध्ये असतील ना मित्रांनो, तर यशाला तुमच्या पायामध्ये झोपण्याशिवाय पर्याय नाही. या ठिकाणी मला बोलवलं आणि छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती विचार मंथन करण्याची संधी दिली. यासाठी तुमच्या या कॉलेजचे प्राचार्य, सर्व सर्वंगणी आणि विद्यार्थी मित्र सर्वांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय शिवराय.